हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रातली एक स्वीट डिश ज्याचं नाव आहे बासुंदी. तर बासुंदी सगळ्यांनाच जवळपास बनवता येते, पण इन्स्टंट बासुंदी बनवायची आहे आपल्याला आज. तर चला रेसिपी सुरू करूया. तर मी पतील्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे. जेव्हा आपण दूध टाकतो त्याच्या आधी थोडंसं पाणी टाकलं की ते पतील्याला खाली बुडाला जळत नाही, म्हणून हलकं पाणी टाकायचं 2-3 चमचे एवढं, आणि त्यानंतर याच्यात दूध ओतायचं. तर दूध आपण घ्यायचं फुल फॅट मिल्क. मी इथे जवळपास 1 लिटर दूध घेतलेलं आहे. आता याला चांगलं हलवत जायचं, उकळी येऊ द्यायची, आणि हे बघा चालवत जायचं. अर्धं दूध होईपर्यंत याला आटवायचं आहे आपल्याला. तर मला सायवाली जी बासुंदी आहे ती खूप आवडते, मलाईदार बासुंदी आवडते. तुम्हाला जर आवडत नसेल तर सतत याला ढवळत राहा, म्हणजे ह्याच्यामध्ये साय जमा होणार नाही. तर हे बघा दूध आटलेलं आहे. यात मी टाकत आहे थोडंसं कद्दूकस केलेलं, किंवा जे किसनीनी थोडंसं मी करून टाकलं बारीक त्याला खव्याला, आणि खवा टाकला किंवा तुम्ही मावा ह्याच्यात घेऊ शकता. तर याची चव खूपच छान लागते. बिलकुल बासुंदीसारखी तुम्हाला ओळखायला नाही येणार की खूप वेळपर्यंत आपण याला उकळत नाही बसलं तरी पण ही बासुंदी बनवून तयार होते. याच्यामध्ये मी टाकलेलं आहे 1.5 वाटी साखर. तर आपल्या चवीनुसार आवडीनुसार साखर यात टाकायची. जास्त गोड आवडत असेल तर साखरेचं प्रमाण वाढवून द्या. हे बघा याच्यामध्ये खूप साय आलेली आहे. तर बस थोडं ही घट्ट होऊन जाईल. हलकंसं यात आणखी चालवायचा चमचा, आणि गॅसला कमी आचेवर चालू ठेवायचं आहे आपल्याला. यात तुम्ही टाकू शकता ड्रायफ्रूट्सही टाकू शकता, किंवा प्लेनही करू शकता. मी थोडेसे 8-10 याच्यामध्ये केसरचे धागे टाकत आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, किंवा ही अशीही खूप छान लागते. ते केसर टाकल्यामुळे चवही वाढते आणि रंगही खूप छान येतो बासुंदीचा. तर हे बघा कलर खूप छान आलेला आहे. यात मी इलायची टाकायला विसरली होती, तर वेलची पूड इथं टाकायची 3-4. आणि बस हे आता बासुंदी इन्स्टंट बनवून तयार आहे. तुम्हाला थंड आवडत असेल तर फ्रीजमध्ये अर्धा 1 तास ठेवा, आणि बस याचा आस्वाद घ्या. ह्या उन्हाळ्यामध्ये ही इन्स्टंट बासुंदी नक्की बनवून बघा, आणि पुरीसोबत याची जी चव आहे ती दुप्पट वाढते. तर चला या बासुंदीला, इन्स्टंट बासुंदीला सर्व करूया आणि याचा आनंद घेऊया. व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.